राज्याचे माजी मंत्री आणि भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। दोन मुद्द्यांमुळे अर्थसंकल्प अधिवेशन आज गाजतंय। एक मुद्दा आहे तो म्हणजे अबू आझमी यांनी केलेलं वक्तव्य होतं आणि त्यालाच नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे आमदार आहेत अनिल परब त्यांनी सुद्धा छावाच्या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजी महाराजांसोबत स्वतःची तुलना केली आहे। कसं पाहता? काय कोणी कोणाशी तुलना केली नाही, ते त्या उंचीचे होत नाही। साधारणतः राजकारण आजकाल मुद्द्याच्या ऐवजी गुद्द्यावर जास्त जात आहे। विधिमंडळाच्या सभागृहाचा उपयोग हा गोरगरीब, दीन दुर्बल, शोषित पीडित, अंध अपंग, निराधार, असहाय्य, शेतकरी, शेतमजूर जो या लोकशाहीचा कणा आहे त्याच्या आसपास त्यांच्या प्रगतीसाठी, विकासासाठी या सभागृहाचा उपयोग झाला पाहिजे। पण दुर्दैवाने या सभागृहाचा उपयोग हा दुसरा कसा कमजोर आहे, आम्ही त्याचे कपडे कसे फाडतो याच पद्धतीने होतोय। मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की खूप काम आहे, सुधारणा आवश्यक आहे। अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं केलं, आनंदात साजरं केलं, मग अमृत महोत्सवी वर्षाचा संकल्प हा शताब्दी महोत्सवापर्यंत मी या लोकशाहीला प्रगतीसाठी, विकासासाठी काय योगदान देऊ शकतो यावर जागा पाहिजे। पण दुर्दैवाने ठीक आहे, 10% राजकारण मी समजू शकतो, पण दुर्दैवाने आता 99% राजकारण आणि 1% समाजकारण हे काय आपल्याला शोभत नाही। सातत्याने अशी वक्तव्य होत आहेत, केवळ विधान भवनामध्येच नाही तर अगोदर आपण बाहेर सुद्धा बघितली अशा प्रकारची वक्तव्य झाली। कसं पाहताय याकडे? नाही, या दृष्टीने आता मी परवा अध्यक्षांना विनंती केली की पुन्हा एकदा 2003 मध्ये जशी आपण कॉन्फरन्स घेतली होती, या देशातल्या सर्व विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी, अध्यक्ष, चीफ व्हीप या सर्वांची एक शिबिर आपण इथं घेतलं पाहिजे। त्यांनी ते म्हणालेत की सूचना चांगली आहे, आपण निश्चित विचार करू। पण या 3 दिवसाच्या शिबिरामध्ये आपल्याला एकूणच कामकाज, या कामकाजामध्ये आर्थिक विषयावरची चर्चा, या चर्चेला योग्य वेळ, कारण 1921 मध्ये जे 200 कोटी रुपयाचं देशाचं बजेट होतं ते आज 55 लक्ष कोटीपर्यंत पोहोचलं आहे। इतर राज्यांचे अर्थसंकल्प जर आपण त्यामध्ये एकत्रित केले तर ते 80 लक्ष कोटीच्या वरती गेलाय। आणि म्हणून आर्थिक दृष्टिकोनातून चर्चेमध्ये राज्याच्या प्रगतीच्या चर्चेलाही एक दिवस ठेवणं गरजेचं आहे। आणि एकत्रित येऊन अधिवेशन, त्याचा दर्जा, कामकाजाच्या वेळेचं नियोजन, अशा विविध विषयाच्या बाबतीमध्ये आवश्यक ते नियम बदलणे किंवा शिष्टाचार, संकेत, प्रिव्हिलेज यावर एक सविस्तर चर्चा व्हावी। अध्यक्ष महाराज मला म्हणाले की सूचना चांगली आपण केली पाहिजे, पण आता ती करण्याची आवश्यकता जाणवते। चर्चा करायचं तुम्ही सांगत आहात, राज्याचे माजी अर्थमंत्री सुद्धा तुम्ही आहेत, अर्थमंत्री राहून तुम्ही राज्याचं अर्थकारण सुद्धा सांभाळलेलं आहे। 10 मार्च रोजी म्हणजे सोमवारी अर्थसंकल्प सादर होतोय, काय वाटतं या अर्थसंकल्पामधून काय काय देतील मला माहित नाही, कारण अर्थसंकल्प हे अर्थमंत्री नाही। अपेक्षा शेवटी या राज्याचा जो कणा आहे तो शेतकरी आहे। या देशावर तुम्ही 4थ्या वर्गाच्या विद्यार्थ्याला जर तुम्ही निबंध लिहायला सांगितला तर तो काय लिहितो? भारत हा कृषी प्रधान देश आहे, या भारताची 65% जनता शेतीवर उपजीविका करते। तर मला वाटतं की आमच्या राज्यासमोरचा पहिला मुद्दा आहे ना, तो आमच्या राज्याच्या GSDP मध्ये शेतीचं योगदान कमी आहे, पण शेतीपासून उपजीविका करणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी आहे। जर 2011च्या जनगणनेचा अहवाल तुम्ही वाचला तर 4,55,00,000 लोक रोजगार करतात, विविध रोजगार करतात। कोणी नोकरीवर आहे, कोणी शिक्षक आहे, कोणी प्राध्यापक आहे, कोणाचं दुकान आहे, काय असेल, पण यापैकी 2,60,00,000 लोक यांची उपजीविका शेतीवर आहे। आणि 1971 मध्ये आमचं जे एका शेतकऱ्याचं भौगोलिक क्षेत्र होतं ते 4.21 हेक्टर होतं, ते आता 1.34 हेक्टरवर आलं आहे। मग अशा प्रसंगात शेतीला आवश्यक असणाऱ्या त्यांच्या उत्पादनाच्या संदर्भातलं प्रोसेसिंग असेल, त्यांना भाव असेल, गोडाऊनची व्यवस्था असेल,
पतपुरवठा असेल, मार्गदर्शन असेल, शेतीचं तंत्रज्ञान कृषी विद्यापीठामध्ये विकसित केल्यानंतर त्यांच्या बांध्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था असेल, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या संख्येमध्ये योग्य पद्धतीने आज 40% की 50% जागा आहे, मग इतर जागा काही वाढवता येईल का, टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करता येईल, यासाठी लागणारे पैसे हे अर्थसंकल्पामध्ये अपेक्षित आहे. आणि मी सुद्धा कर्जमुक्ती व्हावी अशी मागणी केली आहे. कर्जमुक्ती दिली पाहिजे. एकदा आपण इतक्या गोष्टींवर आपण पैसे खर्च करतो, तर कर्जमुक्ती जर दिली तर त्याचाही उपयोग होईल. मग दुसरा मुद्दा रोजगाराचा आहे. त्या दृष्टीने आपण छोटे छोटे समूह, महिला बचत गटांना आपण प्रोत्साहन दिलं. आता तरुणांच्याही बचत गटाला प्रोत्साहन देणारी एक चांगली व्यवस्था उभी करता येईल का? खरं तर बचत गटामध्ये दोन्हीही बचत गट अपेक्षित आहे, पण मुलांचेही तरुणांचेही बचत गट असतात हे लोक विसरून गेले आहे. आणि त्या दृष्टीने ही काळजी घेऊन मला वाटतं तरुणांच्या दृष्टीने तिसरा शिक्षण, सिंचन, आरोग्य हे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. धन्यवाद.